नेमकं घराबाहेर पडावं आणि त्याच वेळेला पाऊस यायला सुरुवात व्हावी, असं काहीतरी आमचं झालेलं. मस्त आम्ही मजेत असे निघाले होतो तिघं आणि अचानक ना वरुण राजाला काय सुचलं, जोरदार त्याने आक्रमण केलेलं आहे आणि इथे छत्री ओपन केली, चाललेलो आहोत. पण मात्र वारा जो होता ना तो अगदी सुसाट्याचा सुटलेला. तर त्यामुळे आम्ही इथे आता छत्री ना किती आवरण्याचा प्रयत्न करत होता, तो काय सांभाळताच येत नव्हतं. आणि यातच गंमत अशी झाली की नम्रताची छत्री आणि एका साईडला मुलगा आहे ना त्याची छत्री उडताना पाहून ना मला हसायला आलं आणि त्यातच माझी छत्री सुद्धा उलटी झाली आणि सरळ त्याची तारच तुटली. तर म्हणतात ना दुसऱ्यांवरती हसताना आपलंच काहीतरी होतं, तसंच माझं झालेलं. सो इथून आता डीमार्टला आलो आम्ही आणि डीमार्टमध्ये एवढी भयंकर गर्दी होती. आज रविवार पण आहे, वीकेंड असल्यामुळे खूप जास्तच गर्दी दिसली. पण आतमध्ये आम्ही गेलो कारण मला आज खास अशा वस्तू घ्यायच्या आहेत जे मी घरून निघतानाच विचार करून आलेली. त्या म्हणजे आज घ्यायच्या होत्या बरण्या. तर या बरण्या घेताना ना माझं विशेष म्हणून असं निवड असते की कशा प्रकारच्या घ्यायच्या. तर मला प्लॅस्टिकच्या बरण्या घ्यायच्या नव्हत्या, कारण प्लॅस्टिकच्या बरण्यांमध्ये ठेवलेल्या वस्तूंना ना नंतर मला असं वाटतं की एक प्रकारचा ना प्लास्टिकचा वास यायला लागतो आणि म्हणून ना मला ती प्लास्टिकची बरणी आवडत नाही. तरीसुद्धा मी थोडं फक्त रेट पाहण्यासाठी म्हणून बघून घेतलं. तर एवढे सुंदर सुंदर डिझाईन्स ना प्लॅस्टिकमध्ये पण आलेले आहेत. त्याचबरोबर जे आपले काचेचे आहेत ना त्यातसुद्धा खूप व्हरायटी होत्या. आणि इथे ना मी मेजरमेंट हाताचंच घेतलेलं, त्यामुळे मी चेक करून करून बघत होती की कशाप्रकारे किती उंचीच्या आपल्याला बरण्या घ्यायच्या आहेत त्या. आणि इथे पहा, सगळीकडे ना जेवढे कलेक्शन होते असं वाटत होतं की काहीतरी वेगवेगळं घ्यावं. तर आता हा मसाल्याचा डब्बा आहे ना, हा मसाल्यासाठी म्हणा किंवा आपण रांगोळीसाठी वापरू शकतो. आणि परवा दर्शनने आणलेली गुलाबाची फुलं होती ना ती मला आठवली आहे पाहिल्यानंतर. आता नम्रताने इथे टिफिन पाहिलेला आहे, म्हणते मम्मी जर तू मला डाळ भात भाजी चपाती सगळं देणार असेल तर मी हे टिफिन घेते. तर म्हटलं बाई मला तेवढं जमणार नाही, तू ते ठेवूनच दे. आणि त्याच्यानंतर इथे ना कप कलेक्शन आमच्याकडे तुम्हाला माहिती आहे नेहमीच असतं. तर आता सुद्धा इथून काही आम्ही कप्स घ्यायला आता उभे आहोत. एवढे सुंदर सुंदर कप आहेत ना, तर याच्यातले आता कोणकोणते घेतलेले आहेत ते तुम्हाला फायनली घरी गेल्यानंतर मी दाखवेन, तेव्हाच कळेल. तर आणि हे ना छोटंसं असं होतं ना, मला खूप आवडलं. म्हणजे थोडंसं आपण कॉफी वगैरे बनवून घेऊ शकतो, पण अगदीच लहान होतं म्हणून मी काही घेतलं नाही. पण किंमत पण अगदीच मार्जिन छान होती. आणि हे कपचे असे सेट होते. तर हे सेट्स वगैरे पण ना आपल्याला बरे पडतात घेऊन ठेवल्यावर. आणि ग्लास कप्स एवढे वेगवेगळे व्हरायटीज आणि या कप्समध्ये पण एवढे कलर कलेक्शन होते ना, म्हणजे कोणता हातात घ्यावा आणि कोणता सोडावा हेच कळत नव्हतं. पुढे आलो की पुन्हा मला एवढे छान दिसले तर मला म्हटलं आपलं मनी प्लांट आहे ना ते ठेवण्यासाठी आपण हे असं घेऊ शकतो. पण फायनली मग आम्ही डिसाईड केलं की चला याच्यातलं काही घ्यायचं नाही, आपण काचेच्या वस्तू बघूया. पण ऑन द वे मला हे दिसलेलं आहे. तर याच्यामध्ये चहा